और शेर के बच्चे को छावा। जगदंब 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 चालू करूया। खूप जास्तच आनंद होतोय आणि हा मूवी पाहिला मी। ॲक्च्युली हा मूवी 3 दिवस अगोदरच मी पाहिलाय, पण हा अजूनही मनातून जात नाही। सो स्टार्ट करूया आपण छावा मूवीचा रिव्ह्यू। पार्वती पतये हर हर महादेव। तर विकी कौशलचा मूवी छावा विथ विनीत कुमार सिंग, रश्मिका मंदाना अँड अदर सुपरहिट मराठी स्टार कास्ट आपल्याला लहानपणापासून इतिहासाच्या पुस्तकात शिकवलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जर्नी, त्यांनी कसे सगळा प्रवास केला ते सगळं आपल्याला सांगितलेलं आहे। पण संभाजी महाराजांबद्दल खूप कमी माहिती आहे। त्याच इतिहासाचा अभ्यास करून बनवला आहे हा चित्रपट छावा। रिव्ह्यू देताना मी फक्त मूवीबद्दल बोलेल। स्टार्टिंग द स्टोरी ऑफ मूवी आपल्याला दाखवतात की छत्रपती शिवाजी महाराज आता राहिले नाहीत। तीच एक आशा घेऊन येतात छत्रपती संभाजी महाराज। स्टार्टिंगलाच आपल्याला त्यांचं द्रव्य रूप जे दाखवलं आहे घोड्यावरून येताना ते एकदम एपिक आहे। त्यांचं कॅरेक्टर इंट्रोडक्शन पासून ते सगळी टॅक्टिक्स जे त्यांनी केले ते एकदम मस्त आहेत। स्टार्टिंगला आपल्याला दाखवतं की किल्ल्यावर जात आहेत ते लढायला मुघलांच्या खिलाफ, आणि त्यासोबतच मूवी सुरुवात होते। त्यांच्या कॅरेक्टर इंट्रोडक्शन पासून ते पुढे ते कसे घेऊन जातात, त्यांच्या इंटरनल पॉलिटिक्स कसे होते मराठा एम्पायरमध्ये, आणि बाकीची पूर्ण जर्नी जी दाखवली आहे ते या मूवीमध्ये दाखवलं आहे। फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराज डेथ टू ते छत्रपती संभाजी महाराजांची पूर्ण जर्नी, पूर्ण पिक्चरमध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांची जर्नी फॉलो करतो। त्यासोबत इंटरनल पॉलिटिक्स दाखवली पण आहे। आता नेक्स्ट मूव्ह करूया आपण स्क्रीन प्लेकडे। स्क्रीन प्ले समटाइम्स फील चॉपी होतो, मध्येच एक सीन टू दुसरा सीन डायरेक्ट आपण शिफ्ट होतो, मग त्याचं जास्त एक्सप्लेनेशन दिलं नाही। ते थोडंसं एक कुठेतरी प्रॉब्लेम आहे स्क्रीन प्लेचा। थोडा अजून शॉर्ट होऊ शकला असता, म्हणजे अजून 10-15-20 मिनिटं जरी कमी केली असती तर मूवी बरोबर होता। आणि जर त्यांनी अजून थोडं चांगल्या पद्धतीने दाखवलं असतं की मॅपच्या द्वारे की असे लोकेशन होते, त्यांनी अशी लढाई लढलेली युक्ती त्यांची, तर अजून चांगलं वाटलं असतं। पण ओके, बाकी चांगलं केलंय। स्क्रीन पे ॲट समटाइम्स फील टाईट, खास करके सेकंड हाफला। मूवीची लेंथ आहे 240 मिनिट्स, अराउंड 2.5 तास ते 2 तास 40 मिनिटापर्यंत मूवी चालतो। आणि पिक्चरच्या पहिल्या 100 मिनिटात फर्स्ट हाफला जेव्हा लढाई करून येतात त्यानंतर पिक्चर थोडा स्लो होतो, म्हणजे थोडा ऑफ ट्रॅक जाताना जातो। पण त्यानंतर खरा मूवी चालू होतो तो म्हणजे सेकंड हाफला। आणि त्या मॉन्टॅज सीन्समध्ये दाखवलेत की ते कसे कसे लढाई लढतात, कोल्हापूर, नाशिक असे 4-5 लोकेशनमध्ये ते लढताना दाखवले। ते एकदम एपिक दाखवलंय की एक मॉन्टॅज सीनमध्ये दाखवलंय, म्हणजे 2-2 मिनिटं प्रत्येकाला दिलेत। ते डायरेक्ट मूवी तिकडून इंटरव्हल पासूनच चालू होतो। आणि क्लायमॅक्स तर मी कधी विसरू शकत नाही, एवढा जबरदस्त आणि पोर्ट्रेलमुळे होता। म्हणजे मेकर्सने धाडस केलं की हे शेवटचे 1 तास पूर्ण दाखवा तो सीन पूर्ण, त्यासाठी हॅट्स ऑफ आहे। तो 1 तास पाहून आजूबाजूचे सगळे इमोशनल झाले होते, स्पेशली मी पण। सगळ्यांचं पोर्ट्रेयल, विकी कौशलची कन्व्हिक्शन ते पेज ऑफ करतं। ॲक्शनकडे मूव्ह करूया। ॲक्शन समटाइम्स फील चॉपी होतं, म्हणजे खूप स्पीड रॅम्पिंगचा यूज केला, म्हणजे असं हात जाता एकदम फास्ट होऊन लगेच स्लो होतो। ते समटाइम्स फील चॉपी, ते कधी कधी असं चॉपी फील होतं की खूप फास्ट दाखवत आहेत, कधी कधी कळत नाही की कॅरेक्टर्स कुठे मूव्ह होत आहेत, ते आपल्याला कळतच नाही। त्यात थोडासा फॉल्ट आहे। ॲक्शन थोडं अजून बेटर करू शकले असते, जर त्यांनी ड्रामावर मोर फोकस केला असता तर अजून मूवी एलिव्हेट झाली असती। पण त्यांना ॲक्शन प्लस ड्रामा करायचा होता म्हणून थोडंसं त्यांचं ॲक्शनमध्ये थोडंसं कमी जास्त झालंय। बाकी ड्रामा तर खूप छानच केलं सगळ्यांची ॲक्टिंग परफॉर्मन्स पासून सगळ्यांनी। ॲक्शनमध्ये थोडंसं स्पीड रॅम्पिंग आणि स्लो मोशन जास्त यूज केल्यामुळे आपल्याला कळत नाही की मूवीचं ॲक्शन कसं आहे। ते म्युझिक दिलं आहे सर AR रहमानने। त्यांचं म्युझिक समटाइम्स बीट ऑफ आणि समटाइम्स गुड, म्हणजे काय काय सीन्सला बरोबर वाटतं आणि काय काय सीन्सला अचानक कुठूनही येतं, त्याची काही प्लेसमेंट नाही। पण म्हणजे मध्येच ट्रेडिशनल लुक पण दिलाय, ट्रेडिशनल टच दिलाय, कधी रॉक म्युझिक प्ले होतं, कधी गिटार चालू होतो। ते थोडंसं त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं म्युझिकमध्ये। AR रहमान सरांनी दिलं, काय काय ठिकाणी खूप छान पद्धतीने प्लेस पण केलेला आहे। आता ॲक्टर्सची परफॉर्मन्स सगळ्यात टॉपला असणार आहे विकी कौशल ॲज छत्रपती संभाजी महाराज। ही जस्ट नेल्ड इट, म्हणजे टू गुड। या मूवीला पाहून तरी मला तर नाही वाटत की यांच्यापेक्षा कोण चांगलं करू शकतं, कारण की ज्या कन्व्हिक्शन आणि ज्या मेहनतीने त्यांनी जी ॲक्टिंग केलेली आहे ते एकदम एपिक आहे। मी तर असे रुमर्स ऐकले त्यांनी 6 महिन्या अगोदरपासूनच लढाई आणि तलवारबाजी आणि घोडा कसा चालवावा ते सगळे त्यांनी ट्रेनिंग घेतलेली, आणि ते स्क्रीनवर दिसतं आपल्याला की त्यांनी तयारी केलेली आहे। नेक्स्ट आहेत अक्षय खन्ना ॲज औरंगजेब। टेरर तर फील होतो, म्हणजे फर्स्ट इंट्रोडक्शन पासून ते एंडपर्यंत टेरर फील होतो। त्यांनी जो आवाज पकडलाय आणि जी डेडिकेशन दाखवली ती पण ऑलमोस्ट लेवल होते विकी कौशल यांच्या ॲक्टिंगला। म्हणजे ते लढाई करताना तर दाखवले नाहीत, पण ते कसे माइंडचा वापर करतात ते एकदम स्मार्टली दाखवलंय। टीजर ट्रेलर बघितलं तेव्हा असं वाटत होतं की विकी कौशल फक्त ओरडतातच आहेत मोठ्या मोठ्याने, पण जेव्हा ते सीन येतात खरोखर तेव्हा खरोखर कळतं की काय लेवलची त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे। प्रत्येक सीन असं वाटतो त्यांच्यासाठीच लिहिलेला आहे आणि हा रोल फक्त त्यांच्यासाठीच बनलेला आहे। नेक्स्ट रश्मिका मंदाना पण आहे।
त्याच्याबद्दल मी 50-50 बोलू शकतो. म्हणजे महाराष्ट्रीयन लुक दाखवलाय, आपण तर माहिती आपण महाराष्ट्रात राहतो, पण मध्येच 50% महाराष्ट्रीयन आणि 50% साऊथ इंडियन हे दोन ऍक्सेंट मिक्स होत होते बोलताना, तर ते कुठेतरी ऑफ बीट जाताना दिसले. स्पेशल मेन्शन टू विनीत कुमार सिंग, ते जे कवी होते, कवी कलश, त्यांचा पण एक मोनोलॉग होतो विकी कौशल आणि त्यांचा, तो एकदम एपिक आहे. कॅमेरा रनच होत आहे आणि दोघांची कॉन्व्हर्सेशन जी दाखवली आहे ती खूपच मस्त आहे. म्हणजे त्यांचा कॅरेक्टर आपला शाईन होताना दिसतो त्या पर्टिक्युलर सेगमेंटसाठी. आणि बाकीचे आपले मराठी स्टारकास्ट देखील आहेत, संतोष जुवेकर आणि इतर बरेच मराठी स्टारकास्ट पण आहेत, त्यांनी पण काम चांगलं केलं. ओव्हरऑल मूवीचा रिव्ह्यू, सर्वांनी हा मूवी आपल्या चित्रपटगृहात नक्की पाहायला पाहिजे. आता 3 दिवस झाले आहेत आणि रेकॉर्ड्स ऑलमोस्ट सगळे तोडतच चाललाय. स्पेशली इन महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये ऑलमोस्ट 87% थिएटर्स कॅप्चर केलेत, त्यातून 1400 शोज पर दिवशी दाखवतात. ही किती मोठी गोष्ट आहे. त्यासोबतच पुणेमध्ये 94% थिएटर ऑक्युपेशन आणि त्यासोबतच 700 ते 800 स्क्रीन्स. आणि आपण बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे पण जाऊया. डे 1चं कलेक्शन आहे 31 करोड्स आणि विकी कौशलच्या करिअरमध्ये सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स मध्ये आता लिहिला गेला आहे. डे 2 सॅटर्डे 37 करोड्स, डे 3 संडेला बंपर ओपनिंग केली आहे, ऑलमोस्ट 48 to 49 करोड्स कमवलेत. ऑलमोस्ट बजेटचा रिकवर केला आणि जो बजेट होता 120 करोड्स तो त्यांनी 3 दिवसातच खतम केला. तर हा मूवी सर्वांनी पाहावा. पूर्ण इंडियात तर हे शोज चालूच आहेत, स्पेशली आपल्या महाराष्ट्रात आणि पूर्ण इंडियाने हा मूवी बघावा ही आशा ठेवतो. मूवीजच्या माध्यमातून तरी आपले इतिहास दाखवण्यात येईल. हे खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे आणि सर्वांनी आपल्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत नक्की हा मूवी पाहावा. ऑलमोस्ट शो सगळे हाऊसफुलच चालले आहेत. जिथे जातोय तिकडे सगळे छावा मूवी बद्दलच बोलतात. तर मेकर्सने खरोखर चांगलं काम केलंय. असेच मूवी आपल्या राजांबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल बनावे हीच आशा ठेवतो. बाय बाय.